पुढची बातमी पाहूयात। महायुतीमधल्या मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून सुद्धा आता जुंपलेली आहे असं दिसतंय। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्रच पाठवलंय। यापुढील बैठका माझ्या अध्यक्षतेखालीच घ्याव्यात अशा स्पष्ट सूचना सुद्धा शिरसाट यांनी मिसाळ यांना या पत्राच्या माध्यमातून दिल्यात। तर संजय शिरसाट यांच्या या पत्राला माधुरी मिसाळ यांनी पत्राच्या माध्यमातूनच आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार काम सुरू असून मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतल्याचं माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं। दरम्यान सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय आणि या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं कौतुक केल्याची माहिती मिळत असून समन्वयामधून काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या। विभागाच्या परस्पर बैठकांवरून मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामध्ये काहीसा वादंग बघायला मिळाला होता। तर हे लेटर वॉर समोर आलेलं होतं। संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की माझ्याच अध्यक्षतेखाली यापुढच्या बैठका व्हायला हव्यात। यावरती माधुरी मिसाळ यांनी पत्राच्या माध्यमातून उत्तरही दिलं होतं आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तर माधुरी मिसाळ यांना सहकारी म्हणून सूचना केल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं। हे पत्रव्यवहार करणं, घडी घडी पत्रव्यवहार करणे मला माझ्या स्वभावात नाही। मी जे काही सूचना करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, त्यांनी काय उत्तर द्यायचे ते दिलेले आहे आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं